किशोर लवे सर, आपण यानंतरचा सामन्याचा टॉस करून ठेवूया. चला बारामती वॉरियर्स, किशोर लवे सर. या स्पर्धेच्या निमित्ताने ऋषी चापळे सर उपस्थित आहेत आळंदीवरून. पप्पू मुंगसे, सोमनाथ गायकवाड, सगळ्या मित्र परिवाराचं मनपूर्वक स्वागत. सर सामना सुरू करून घ्या सर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत पप्पू तोडकर आणि सर सामना सुरू करून घ्या सर. ऋषी सर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला किशोर सर या, टॉस करून घेऊ आपण. भरत दादा टॉस करून घेऊ आपण. अर्जुन क्रिकेट क्लबचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आमिर शेख, विक्रम कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विशाल कांबळे यांचे बंधू विक्रम कांबळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस आहे. टॉस साठी आपण या ठिकाणी यावं अशी मी आपल्याला विनंती करेल. बारामती वॉरियर्स आणि अर्जुन क्रिकेट क्लब असा यानंतरचा होणारा सामना आहे सेकंड राऊंडचा. त्याच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये एक सेकंड राऊंडचा सामना सुरू झालेला आहे. मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब यांच्या विरोधात डायमंड 11. विक्रम दादा कांबळे विनंती असेल टॉस साठी या दादा. सामन्याला सुरुवात सुमित टू पप्पू तोडकर. आणि त्याचबरोबर मारुती वैराट विनंती असेल मारुती वैराट आपण यायचे टॉस साठी. सचिन शेलार यांना सुद्धा विनंती असेल टॉस साठी या. दिग्गज क्रिकेटर आहेत. ही सगळी जी नावं मी घेतलेली आहेत ही सगळी दिग्गज नाव आहेत. मारुती वैराट लॉकडाऊन पासून भरत दादा लॉकडाऊन पासून वाट पाहतोय कधी मारुती वैराट रेंज मध्ये येत आहेत म्हणजे मुलाखत घेता येईल. या टॉस करून घेऊ. बोथ कॅप्टन या. सुमित तयार. सुमित टू राहुल. सूर्यप्रकाशचा येतो चेंडू कव्हरला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून सटकलाय. एक धावील दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता या 2 धावा इम्रानच्या जवळून चेंडू यात्रेमधून निघून गेला. चेंडूने दिशा बदलली. धाबा धावसंख्या 3. टॉस होतोय. सुमित तयार. सुमित टू राहुल. अरे या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू स्टंपच्या खूप दूरवरती फेकला. पप्पू तोडकर वाचला गेलाय बचवला गेलाय. टॉस झाला. टॉस विन बारामती. आणि उजव्या हाताने परत एकदा सुमित. सूर्यप्रकाशचा येतो फटका. चेंडू खेळला जाईल गॅप मध्ये. फुल टॉस आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या जवळपास अगदी अडवलाय. 2 धावा संघासाठी वाचवल्या जातील. धापलक 2 पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धापलकावरती ज्या आहेत. गोलंदाज सुमित टू पप्पू तोडकर. रेवाचा टाइम आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सूर्यप्रकाशचा चौकार. धापलक दुहेरी अंकात. धापलकर धावसंख्या
10 धावा आणि 52वा चौकार मैदान क्रमांक 1 वरचा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित इकडचे आणि इकडचे चौकार मिळून 100 चौकार कदाचित पूर्ण झाले असतील. आणि हा चेंडू अतिशय सुरेख असेल तो पप्पू तोडकर साठी सुमित भंडारी याचा षटक क्रमांक आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले ते पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापणेकावरती धावसंख्या जी आहे ती 10 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा एक सामना, यानंतर अजून एक सेकंड राऊंडचा सामना, 2 सामने सेकंड राऊंडचे, त्यानंतर क्वार्टर फायनलचा एक सामना, त्यानंतर एक सेमी फायनल आणि फायनल सामने या दरम्यान जे बाकी आहेत. त्यामुळे वेळ सगळ्यात महत्वाची असणार आहे. वेळ वाचणं गरजेचं असणार आहे. वेळ वाचवा सर, ऋषी सर, वेळ वाचवा. गोलंदाजी बरं कधी गोलंदाज कोण असेल ते आपल्याला पाहिजे. मला वाटतं इम्रान याच्या हातामध्ये चेंडू अगदी दिलाय. इम्रान पठाण गोलंदाजीवरती तयार असेल. इम्रान आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती तयार. स्ट्राईकला असेल तो फलंदाज राहुल सातव, ट्रॅकच्या बाजूला पप्पू तोडकर. आणि वास्तविक पाहता आपण जर पाहिलं तर इथं दोन्ही जर फलंदाज सेट जर झाले या षटकामध्ये तर उर्वरित 2 षटकामध्ये खूप साऱ्या धावा बनवण्याचं काम या 2 फलंदाजांकडून केलं जाईल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. इम्रान तयार, उजव्या हाताने मारा करेल. सूर्यप्रकाश या दुधो चेंडू अखेर दूरवरती पाहायला मिळाला. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होती की पाहूया. क्षेत्रक्षण या दरम्यान सुरेख फिकी थोडीशी अस्ताव्यस्तात 2 धावा दरम्यान पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो 12 या अंकावरती. या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करणारे टीम ओनर आदरणीय आमचे काळूरामांना मिंडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काळूरामांना मिंडे यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शिंदेगावचे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत. आणि या दरम्यान बिग हिट केलाय इम्रान वरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 रन. धावसंख्या आपण पाहूया. निश्चितप्रमाणे षटकाराच्या रूपाने वाढली जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती आता 18 या धावसंख्येवरती. इम्रान तयार. सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका लॉंग दिशेने चेंडू खेळला जातोय. अज्जू या दरम्यान चेंडू वरती आलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 19 या अंकावरती. 19 रन विदाउट लॉस. 19 वरती धावफलक आहे. खूप मोठी शांतता आहे. पप्पू तोडकर काय करमत करायला आपल्याला पाहायचंय. आणि पंचाकडे अपील तर केले गेले. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतो का पाहूया. आणि 2 धावा लेग बायच्या रूपाने या दरम्यान मिळणार आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 21 धावा, 21 रन. धावफलकाची धावसंख्या 21 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरा चालू असताना 4 षटकांची लढत आहे. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. एक धाव येईल. धावफलक एकीने वाढला जाईल. संघाची धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावरती. इम्रानला एक षटकार सुद्धा खेळला गेला या षटकामध्ये राहुल सातव याच्या बॅट मधून.
उजव्या हाताने परत एकदा पंचांना पार करून सूर्यप्रकाशचा फटका लॉंग आपला चेंडू खेळला जाईल. शतरक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव आणि चेंडूची फिकी थोडीशी खराब असेल. 2 धावा म्हणजे पडून पूर्ण केल्या जातील. आणि धाबारेकवरती धावा संख्या आपण पाहूया 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, 24 विदाउट लॉस. 12च्या सरासरी धापलक जो बनवला गेलेला आहे. 24 धावा धापलकावरती दरम्यान आपण ज्या पाहतोय. आतापर्यंत एकही फलंदाज बाद नाही. आता नवीन गोलंदाज कोण येणार? अज्जूब पटेलच्या हातामध्ये चेंडू दिला जाणार की भरत कर्डीलला पाचारण केलं जाईल? या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर इम्रान पठाणला तब्बल 14 धावा खर्च झालेल्या आहेत. पहिल्या षटकात 10 धावा खर्च झाल्या होत्या सुमितला. इम्रानला 14 धावा खर्च झालेल्या आहेत. भरत कर्डिले या दरम्यान आपण पाहू जो गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. चला वेळ वाचवा. वेळ वाचणं गरजेचं आहे. भरत कर्डिले बेल्लेगावचा असणारा एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा असणारा भरत गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या मध्ये सुद्धा आपण पाहिलं की पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा भरतदादा टिंगरे इकडे भरत कर्डिले गोलंदाजीवरती तयार आहे. आणि हा चेंडू भरत अतिशय सुरेख टाकला गेलाय. चेंडू पूर्णपणे डॉट, चेंडू निर्धाव असेल. हो हो हो, हा चेंडू अतिशय लाजवाब. भरतने पहिला चेंडू पहा पिचिंग कुठे केला होता आणि यावेळेस अगदी आपण पाहिलं की थोडासा बावून चेंडू पाहायला मिळाला भरत कर्डिलेच्याकडून. पप्पू तोडकरला तर म्हणजे चेंडू समजू शकला नाहीये. धापलक स्थिर आहे. धापलकर धावा संख्या 24 वरती धापलक अजूनही थांबलेला पाहिजे होते. पप्पू तोडकर आणि राहुल सातव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहिजे होते. परत तयार आणि परत एकदा चेंडू डाट. लागोपाठच्या 3 चेंडू डाट टाकलेत भरत कर्डिलेने पप्पू तोडकरला. अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय. गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. परत एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती डाव खुराताने पप्पू तोडकर साठी समोरच्या बाजूला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक अगदी अजिब बेपारी चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल. त्या दरम्यान 2 धावा आरामशीररित्या ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धापलक 2 पुढे जाईल. धापलकावरती धावा संख्या 26 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना 26 वरती धापलक. गोलंदाज तयार. भरत टू पप्पू तोडकर. हा चेंडू उजवीष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. धापलक वाढतोय. संघाची धाव संख्या 27. 27 वरती धापलक. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय गोलंदाज तयार असेल. परत एकदा गोलंदाजी मार्गावरती भरत टू पप्पू तोडकर. यावेळेस मात्र गोलंदाज थांबलाय. सामना झटपट संपणं गरजेचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. कारण आता आपण पाहिलं तर 1 वाजलेला आहे. 12 वाजून 53 मिनिटं होत आहेत.
एक वाजलाय. सूर्यप्रकाशचा फटका लॉंग ऑफला. या दरम्यान चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान सुहेल चेंडूवरती आलाय. सुहेल चौगुले. एक सिंगल येईल. एका सिंगलचर पण धापलक वाढला जाईल आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 28 या धावसंख्येवरती 28. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे 5 चेंडू मध्ये. भरतने गोलंदाज तयार. चेंडू मात्र कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक वसीम चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. वेळ वाचणं गरजेचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धापलकावरती या दरम्यान आपण पाहतोय. 32 वरती धापलक. या ठिकाणी एक सूचना असेल भरदादांच्या वतीने. आताच माझ्यापर्यंत सूचना आलेली आहे की जर संध्याकाळी सेमीफायनल फायनलचे सामने जर संध्याकाळपर्यंत संपले नाही तर 4ही संघांमध्ये हे सगळं बक्षीस विभागून दिलं जाईल. खेळाडूने आणि टीम ओनरने टीम कॅप्टनने या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. त्यामुळे वेळ आता तुमच्या हातामध्ये. ऑर्गनायझरला थोड्या वेळेच्या बाबतीत सूचना कमी द्यायला सांगा. जर संध्याकाळी फायनल मॅच झाली नाही तर बक्षीस ही विभागून दिली जाईल. या ठिकाणी आदरणीय आशिष दादा मारणे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. झेल घेतलाय. भरत कडेले पप्पू तोडकर बाद. 32 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बाद झालाय पप्पू तोडकर. नवीन फलंदाज सुनील चव्हाण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. अजून 5 चेंडू या दरम्यान जे बाकी असतील. राहुल सातोसाठी या दरम्यान अज्जू तयार. अज्जू टू राहुल आणि या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत. झेल झालाय. आघाडीच्या फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय अज्जू पटेलला. दोन्ही फलंदाज बाद. पप्पू तोडकरच्या पाठोपाठ राहुल सातोला सुद्धा परतावं लागेल. 32 धावसंख्येवरती लागोपाठचा दुसरा धक्का. सुनील चव्हाणच्या जोडीला नवीन फलंदाज आता अतुल विटकर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्गावरती हॅट्रिक बॉल आणि या दरम्यान चेंडू इम्रानच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. सुनील चव्हाण ब्रँडेड षटकार. झेल होऊ शकला नाही. खूप चांगला प्रयत्न या दरम्यान पाहायला मिळाला इम्रानचा.
आपण पाहतोय की पहिल्या क्रमांकाला 25,000चं बक्षीस आहे, द्वितीय क्रमांकाला 15,000चं बक्षीस आहे, तिसऱ्या क्रमांकाला 5,555, चतुर्थ क्रमांकासाठी 5,555चं रोख बक्षीस आहे. आकर्षक ट्रॉफीज आहेत. टिंगरे सरकार ट्रॉफीज, टिंगरे सरकार चषक सिरीजला 1500 रुपयाचं जे बक्षीस असणार आहे. या दरम्यान धावबाची संधी असेल, परंतु एक सिंगल असेल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 39 या धाव सेकंड वरती. त्यानंतर मॅन ऑफ दी सिरीज साठी विनायक साळुंके यांच्या वतीने 1500 रुपयाचं रोख पारितोषिक. उमेश बामणे अंबिका स्पोर्ट्स हडपसर यांच्या वतीने आकर्षक बॅट. खूप सारी बक्षिसे या स्पर्धेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय की लाईव्ह साठी स्पॉन्सरशिप संतोष नाणेकर संपूर्ण टीम tenniscricket.in. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेसाठी असणारे बॉल सौजन्य. हो, हलक्या दरम्यान चेंडू ढकलला गेलाय. आजी बेपारी या दरम्यान चेंडूवरती येईल, त्या दरम्यान चेंडू घेतला, फेकला, धावबाची संधी असेल. लाजवाब क्षेत्ररक्षण या दरम्यान केलं गेलं. यावेळेस फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण सुरू केलं गेलं आजी बेपारी. संकेत नवीन फलंदाज. धावसंख्या 41. एक चेंडू या डावातला बाकी. उजव्या हाताने परत एकदा सुरेख प्रकारचा हा चेंडू या दरम्यान जे टाकलाय. धावबाची संधी आणि फलंदाज बाद. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. अजून एक चेंडू टाकावा लागेल. 42 वरती धावफलक. 4 फलंदाज बाद आहेत. 42 धावा आहेत. विजय पाबळे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन जे पोहोचतोय. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती अज्जू. अज्जू 2. आणि या दरम्यान बॅटची तर कड घेतली. 2 धावा तर आल्यात. तिसरीचा प्रयत्न होतो की पाहूया. आणि फलंदाज बाद. 2 धावा आल्यात शेवटच्या चेंडूवरती. तसं एकूण धावा आल्यात शेवटच्या चेंडूवरती 3, कारण एक वाईट बॉल सुद्धा टाकला गेला होता अज्जूने. टोटली स्कोर 44. 45 धावा 24 चेंडूवर जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बारामती वॉरियर्स आणि अर्जुन क्रिकेट क्लब यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा पुढचा सामना होणार आहे. टॉस बारामती वॉरियर्स संघाने जिंकलेला आहे. निर्णय अजूनही आलेला नाहीये. किशोर लवे सर, निर्णय कळवणं गरजेचं आहे. पंचेचाळीस धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. बॅट्समन चला, बॅट्समन
बॅट्समन चला. चोवीस चेंडूमध्ये 45 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. काय करमत मैदानाच्या पुढे जे होणार आहे 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अज्जू आणि दोन्ही अज्जू आहेत. एक अज्जू बेपर आहे, एक अज्जू पटेल आहे. काय करमत असणार ते आपल्याला पाहिजे. स्ट्राईकला असेल तो अज्जू पटेल, नॉन स्ट्राईकच्या बाजूला अज्जू बेपारी. राहुल सातव हा गोलंदाज मार्गावरती तयार असणार आहे. 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत एकूण 45 धावा. मैदान सौजन्य आपण पाहतोय. मैदान सौजन्य आदरणीय अतुल शेठ परांडे यांच्या माध्यमातून जे आपल्याला लाभलेलं आहे. सुंदर असं मैदान आहे. चांगला सुरुवात आणि पहिला चेंडू या दरम्यान डॉट. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहूया राहुल सातव. राहुल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती केला गेला होता, परंतु पहिला चेंडू राहुलने अतिशय सुरे टाकलाय. उजव्या हाताने परत एकदा क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. सुरुवातीलाच काय खेळणारे दाखवून दिलं होतं आणि त्यानंतर राहुल सातवने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि अज्जू पटेलला परतावं लागेल. 3 तास त्रिफळा 0 वरती पहिला फलंदाज बाद. वसीम शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. पाहूया वसीम काय करवत करेल आता मैदानाच्या आतमध्ये. बारामती वॉरियर संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पारनेर तालुक्याचा बुलंद आवाज आमचे मित्र प्रवीण गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करेल. थोड्या वेळात ते आपल्या सुद्धा अगदी जॉईन होतीलच. डावखोर आता फलंदाज वसीम काय करमत करणार ते आपल्याला पाहिजे, कारण सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली.
शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय अज्जू पटेलच्या रूपाने. गोलंदाज तयार, राहुल टू वसीम. हा चेंडू अतिशय सुंदर अगदी खेळलाय, चेंडू पोहोचला अगदी स्क्वेअर लेगला. अतुल विटकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान मिळेल एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धावफलकाला झालेली जी काय सुरुवात आहे 1-1. 45 धावसंख्येचा पाठलाग. एक बाद एक जिंकण्यासाठी धावफलक जो बनवायचा 45. खूप सुंदर असं वातावरण, नॅचरल ग्रास आपण पाहतोय मैदानावरती आहे. टर्फ विकेट आहे, ज्याची गोलंदाजी चांगली, तो चांगल्या चांगल्या फलंदाजाला इथं नाचली आहे. आणि फाईन लेगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता अज्जूचा. चेंडू पूर्णपणे डॉट, चेंडू निर्धाव आहे. राहुल सातव फलंदाजी सुद्धा आपण पाहिली अतिशय सुरेख केली, गोलंदाजी सुद्धा अतिशय अप्रतिम करताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये त्यांनी धाव खर्च केली ती फक्त 1, आणि 1 फलंदाज सुद्धा त्यांनी बाद केलेला आहे. अज्जू पटेलला त्यांनी बाद केले. एक अज्जू त्या ठिकाणी काय करबाद करणार ते आपल्याला पाहिजे. परत एकदा चेंडू सुंदररित्या धाबराका धावसंख्या एकीने पुढे जाईल. संघ तयारीत राहायचे. आणि प्रवीण गायकवाड सर आज आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. आज सुट्टीचा दिवस, कालपासून जॉईन होणार होते परंतु काल अचानक काम वाढल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. परंतु आज जसा वेळ मिळाला तशी ही धाव मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळाली. एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का आपण पाहूया, आणि नकार दिला गेला. धावफलक या दरम्यान आपण पाहूया निश्चितप्रमाणे पुढे जाईल. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 18, आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 धावसंख्येचं लक्ष आहे. 18 चेंडू 42. मला वाटतं दुसऱ्या षटकासाठी अतुल विटकर याला पाचारण केले गेलेले. अतुल विटकर आलाय गोलंदाजी मार्कवरती. 3 धावा पहिल्या षटकात खर्च होताना पाहायला मिळाले. एक फलंदाज बाद आहे. 18 चेंडू आणि 42 धावा जिंकण्यासाठीच्या बनवायच्या आहेत. 18 चेंडू 42. वेळ वाचवा, वेळ. पप्पू तोडकर सर, अतुल विटकर, वेळ वाचवा, वेळ अजिबात घेऊ नका. वेळेमुळे या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या संघांना हो 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 क्या बात, आणि सुरेख झेल मिड विकेटला या दरम्यान लाजवाब झेल घेतलाय प्रशांत. मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो आहे तो सुनील चव्हाण याने घेतलेला एक लाजवाब झेल. वसीम बाद झालाय, तर नवीन फलंदाज इम्रान मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 17 आणि बनवायचे आहेत 42 धावा. 17 चेंडू 42. 2 बाद 3. मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने अरविंद कानसकर सर आणि त्याचबरोबर अभिजित शेडगे सरांचं आगमन झालेलं आहे. त्या सर्व मान्यवरांचं मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इम्रान साठी सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू लॉंग ऑनला, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार 6 रन. नो बॉल, नो बॉल प्लस षटकार, आणि पुढचा चेंडू फ्री हिट.
हा कदाचित टर्निंग पॉइंट ठरेल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा. 2-10. इम्रान खूप मोठी कामगिरी करावी लागेल इम्रानला. अजूनही बनवायच्या त्या 35 धावा. चेंडू शिल्लक ते 17 आणि या दरम्यान अगदी आपण पाहूया व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. चेंडू खराब पडला गेलाय. नो. त्यानंतर व्हाईट. शेवटचे चेंडू आपण पाहूया. चेंडू शिल्लक असणारे 17 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 17 चेंडू 34. एक षटकाराने संजीवनी मिळाली संघाला असं आपण म्हणूया. उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. परत एकदा या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत झेल सुटला. एक धाव या दरम्यान जे पळून पूर्ण. अतुल विटकर थोडासा उशिरा पोहोचला चेंडूवरती. त्या दरम्यान घेतील एक सिंगल. संघाची धावसंख्या 12 धावा. वरती धावफलक. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या. नो बॉलला एक षटकाराला 10 झाले. त्यानंतर एक वाईड 11 आणि एक सिंगल 12 धावा. दोन बाद 12 आहेत. सूर्यप्रकाश यादव जो फटका गॅप मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर करेल. चेंडू अडवलाय. त्या दरम्यान इम्रान पोहोचतोय. 2 धावा या दरम्यान मिळतील. अज्जूच्या खात्यामध्ये वाढ होईल. मृत्युंजयच्या खात्यामध्ये वाढ होईल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ती आता 14 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 14 वरती धावफलक. परत एकदा अतुल विटकर तयार. पंचाला पार करून सूर्यप्रकाशचा फटका. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून या दरम्यान चेंडूवरती पोहोचतोय का पाहूया. पोहोचू शकला नाही. क्षेत्ररक्षण सूर्य करण्याचा प्रयत्न. कल्लू या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडूवरती कव्हर करताना पाहायला मिळालाय. 2 धावा येतील. धावफलक 2 ने पुढे जाईल आणि या दरम्यान धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 16 वरती. समीकरण एकदा आपण पाहूया. चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 14 आणि 14 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 29 धावा. चौदा चेंडूमध्ये 29 धावा ज्या बनवायच्या आहेत. अतुल विटकर समोर अज्जू बेपारी. उजव्या हाताने पंचांना पार करून. हो परत एकदा चेंडू हवेत असेल. पप्पू तोडकर चेंडू पर्यंत पोहोचणार का? पोहोचलाय. व्हॉट अ कॅच. नाईस कॉट. ब्रिलियंट कॉट आणि अज्जू बेपारी बाद. तेरा चेंडूमध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या 29 धावा. 16 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 3. अज्जू बेपारी बाद. नवीन फलंदाज आकिब बेपारी. अज्जू बेपारी बाद. आकिब बेपारी मैदानाच्या आत. खूप मोठं शांततेचं वातावरण या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गावरती तयार. 13 चेंडूवर 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अतुल विटकर तयार. स्ट्राईकला इम्रान. नॉन ट्रॅकच्या बाजूला आकिब. उजव्या हाताने मारा करेल. अतुल विटकर टू इम्रान. या दरम्यान बॅटची कड घेतली गेली. चेंडू पोहोचला झाल्या दरम्यान डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय की पाहूया. 1 धाव परंतु दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि या दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 3 बाद 17 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 28 धावा. 12 चेंडूमध्ये 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यानंतर बारामती वॉरियर्स आणि अर्जुन क्रिकेट क्लब धनकवडी यांच्यामध्ये सामना होणार आहे.
हा सामना संपला की बारामती संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचे. वेळ वाचणं गरजेचं आहे. वेळेत जर सामने आज संपन्न झाले नाही तर जे संघ सेमीफायनलला पोहोचले जातील त्या संघांच्या दरम्यान सगळीच्या सगळी बक्षिसं ही डिवाइड करून दिली जातील. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे संघांना विनंती आहे, आता तुम्हाला संध्याकाळी खेळायचंय, त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला खेळण्यासाठी वेळ पुरेसा पाहिजे. आणि तो संध्याकाळचा वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला आतापासूनच वेळ वाचवणं गरजेचं आहे. कल्लू तयार. 12 चेंडू आणि 28 धावा. 14च्या सरासरीने धापलक बनवायचं आहे. उजवेष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा कल्लूचा. खराब चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. पंच म्हणून अजय आवळे सर आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय संजय भालेराव सर या दरम्यान जी कामगिरी करतायत. पलीकडच्या मैदानावरती अमर साठी सर आहे, अक्षय निर्मल सर आहेत, गणेश साळवी सर आहेत. खूप मोठी कामगिरी पंचांची सुद्धा आपल्याला जी पाहायला मिळते. परत एकदा वाईट. लागोपाठचा दुसरा चेंडू या दरम्यान अगदी खराब. 12 गेंदवर 26 रन. 12 चेंडूमध्ये 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 26 बनवायच्या आहेत. कल्लू तयार. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलला जाऊन जे पोहोचेल. या दरम्यान चेंडू पोहोचला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता या 2 धावा सहजरित्या पडून पूर्ण केल्या गेल्या. धापलक 2 पुढे जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 21 या धावसंख्येवरती. अलमबाई पठाण, युवमंच वारजे माळवाडी या संघाचे कॅप्टन आशिष प्रधान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कॅप्टनचं मनपूर्वक स्वागत. कल्लू तयार. हो, हा चेंडू सुरेख. अचूक टप्पा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 21 आहे. अजूनही एकदा पुन्हा समीकरण एकदा पाहूया. पंचना पार करून यावेळी चेंडू मात्र उजवेष्टीच्या खूप बाहेर टाकला गेलाय. खराब चेंडू या दरम्यान अगदी नितीन वाकळे अर्थात कल्लू याचा. 10 चेंडू आणि 23 धावा. 10 चेंडू मध्ये 23 धावाच्या बनवायच्या आहेत. इम्रान, अकीब या दोघांवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. त्या दरम्यान एक सिंगल येईल. सिंगलचे पण धापलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 23 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. 9 चेंडू 22. 9 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. सामना रंगत अवस्थेत जाऊन जे पोहोचलाय. आणि या दरम्यान आकिबला परतावा लागेल. 0 वरती आकिब बाद. हळुवारपणे चेंडू टाकला गेला. आकिबला समजू शकला नाही. बाहेरचा चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि विकेट गमावून बसला स्वतःची. बाद झालाय तो आकिब. नवीन फलंदाज सोहेल. सोहेल चौगुले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8 बनवायचे आहेत 22 धावा. 8 चेंडू आणि 22 धावा. 4 बाद 23. डायमंड 11 यांच्या विरोधात सामना आपण पाहतोय मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब. कल्लू परत एकदा तयार असेल आपल्या गोलंदाजी मार्गावरती. क्षेत्ररक्षणात या दरम्यान आपण पाहूया थोडासा जो काही बदल केला गेलाय. 8 चेंडू मध्ये 22 धावाच्या बनवायच्या आहेत. 8 चेंडू 22. नितीन वाघे अर्थात कल्लू परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावरती तयार असेल.
सुरेख प्रकारचा फटका. या दरम्यान क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अँड विकेट. फलंदाज बाद. सोहेलला सुद्धा परतावं लागेल. स्वतः ऋषी दादा आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 5-23. मला वाटतं लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केलेत. आता आपल्याला पाहिजे हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक पूर्ण होणार का? ऋषीदादा जोरे काय करमत करणार ते आपल्याला पाहिजे. इम्रान आणि ऋषीदादा ही जोडी आपण पाहतोय. आकिब 0वरती बाद झाला. अज्जू पटेल 0वरती बाद झाला. सोहेल चौगुले 0वरती बाद झाला. 5 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. अज्जू पेपरने लाव सवरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही परतावा लागलं. वसीम होता तोही बाद झाला. निम्मा संघ गारद झालाय. 23 धावा आहेत. सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चेंडू ज्या ठिकाणी पोहोचलाय तिथे सीमारेषा त्याच दगडाला चेंडू जाऊन लागलाय. डाऊट क्लिअर. चौकार आलाय आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 6 गेंदे और 18 रन. शेवटचं षटक आता कोण टाकेल? निलेश सातव मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येणार आहे. लढत खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. निलेश सातवची ध्येय जोऱ्यांना. निलेश सातव गुड बॉलिंग. परत एकदा निलेश तयार. 5 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. उजव्या हाताने पंचांना पार करून सुरेख प्रकारचा फटका. लॉंग ऑफ ला दरम्यान चेंडू पोहोचला जाईल. त्या दरम्यान घेतलेले एक सिंगल. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 17 धावा. चार चेंडूमध्ये 17 धावा ज्या बनवायच्या आहेत. काय करमत करणार इम्रान? इम्रान एक षटकार एक चौकार खेळल्या. वैयक्तिक धावसंख्या आपण इम्रानची जर पाहिली तर 15 धावा 7 चेंडू त्यांनी आपल्या संघासाठी बनवलेले आहेत. या दरम्यान बॅटची तर कळ परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि बनवायचे आहे 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडूवरती 3 षटकारांची गरज. या चेंडूवरती बरंचसं काय अवलंबून असेल. 3 चेंडू आणि 17 धावा. बिघड शिवाय पर्याय नाहीये. आणि परत एकदा चेंडू डॉट टाकण्याचा प्रयत्न. लेग बायचवर पण एक सिंगल. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. 2 चेंडू 16. दोन चेंडूमध्ये 16 धावाच्या बनवायच्या आहेत. निलेश तयार. सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक या दरम्यान चेंडू कव्हर करू शकला नाही आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. 1 चेंडू 12 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा सामना डायमंड 11 या संघाने जिंकला. अभिनंदन या संघाचं. क्वार्टर फायनल हा संघ जाऊन पोहोचलेले आहेत. मृत्युंजय संघाला या स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला.